सचितानंद पद किंवा त्याप्रमाणेच हे महावाक्य गुरु शास्त्र हे सचितानंद स्वरूप असणाऱ्या द्रष्ट्याला द्रष्टा दाखवून म्हणजे त्याचं अपरोक्ष ज्ञान करून देऊन हे तिन्ही पद लागती वाटा मौनाची, तिन्ही पद म्हणजे सचित आनंद, तिन्ही पद म्हणजे आयम आत्मा ब्रह्म, तिन्ही पद म्हणजे तत्वम अशी, तिन्ही पद म्हणजे जग शिव आणि जीव तिन्ही पद वाटायला लागतात. तिन्ही पद पुन्हा शब्दाचा व्यापक अर्थ का वेगवेगळ्या अँगलनं पाहायचा असला तर तिन्ही पद म्हणजे शास्त्र गुरु आणि शिष्य हे तिन्ही पद वाटायला लागतात. द्रष्ट्याला द्रष्टा भेटला की शास्त्राचं शास्त्रत्व संपलं, परिपूर्णता झाली. द्रष्ट्याला द्रष्टा भेटला की गुरुपदाची गुरुपानाची परिपूर्णता झाली आणि द्रष्ट्याला द्रष्टा भेटला की शिष्यपणाची परिपूर्ती झाली, पूर्णता झाली, पूर्ण आहुती झाली शिष्यपणाची. अत्यंत महत्वाच्या गोष्टी इथे सचितानंदा चौखटा दावणी द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. सचितानंद चोखट असणाऱ्या उत्तम पुरुषास सचितानंद मी उत्तम पुरुष आहे असा द्रष्ट्याला द्रष्टा भेटला म्हणजे आत्म्याला ब्रह्म भेटलं, जीवाला परमात्मा भेटला. आभास साक्षी स्वरूपाला प्राप्त झाला, साक्षी ब्रह्माशी एकवटून गेला. तर पुन्हा कामच नाही राहिलं काही, सर्व काम संपली, सर्व व्यवहार संपला. कारण ही मुळातली भेट आहे. अहो या साधारण भेटीत व्यवहार संपतोय, तर पाहुणा पाहुण्याला भेटला भेटल्यासरशी व्यवहार संपतोय. लगेच स्तब्ध होते दोघ जण बी, आनंदित होते दोघ जण बी, थांबते दोघ जण बी, पाऊल उचलीत नाहीत, हात उचलीत नाहीत, एक क्षण स्थगित होते सर्व. पाहुणा पाहुण्याला भेटू द्या, मित्र मित्राला भेटू द्या, एक क्षण स्थगित होते सर्व. भेट स्थगित करणारी व्यवहार थांबिणारी असती. ही तर क्षणिक भेट आहे, व्यवहार्य भेट आहे, अवस्थेतली भेट आहे, वस्तू वस्तूची भेट आहे, व्यक्ती व्यक्तीची भेट आहे, देश काल वस्तूतली अवस्थेतली भेट आहे, अविद्या कार्यातली भेट आहे, व्यवहारातली. आणि ही भेट काय सांगावं, सर्व व्यवहार संपून भेट आहे, जीवदशा संपून भेट आहे, शिवदशा संपून भेट आहे. ती भेट साधी नाही. चांगल्या जैन उद्देशी भेटावया जीव उल्लसी ही व्यावहारिक भेट. पण सिद्ध भेटी विस्कुशी आयशी अभि, ही सिद्ध भेट, ही सहज भेट, ही नित्य भेट, ही भेटी वाचून भेट. भेट शब्द मावळतो अशी भेट, भेटण्याची क्रिया प्रक्रिया मावळते अशी भेट, भेट अभेट राहत नाही अशी भेट. तिन्ही पदे लागती वाटा मौनाची, चितस्थगित होते सर्व तिन्ही पद. पाहू आता हे तैसा म्हणजे आतापर्यंत दृष्टांत दिले तसा. सचितानंद चोखटा, सचितानंदा, सचितानंद द्रष्ट्या द्रष्टा दावुनी, पण चोखटा अधिकारी पाहिजे, चोखट चोख पाहिजे. हे चोखट हे विशेष नाही, एक तर परमात्म्याला लावा. चोखट हे विशेष नाही, सचितानंद पदाला लावा. किंवा चोखट हे विशेषण जो कोणी सचितानंद पदाचा चिंतन करायला लागला त्या अधिकाऱ्याला लावा, ते निकट बी लागत आहे चोखट.
सचितानंद मूळ जे स्वरूप आहे ते चोखट आहे, निर्मळ आहे. जे जे देव निर्मळ, निरंजन आहे. तिथं कुठलंच आवरण नाही, विक्षेप नाही, व्यवहार नाही. चोखट चोखट, चोख म्हणजे शुद्ध, निवळ, निखळ, केवळ. तेच ते अखंड एक रस म्हणजे चोखट आहे ती, शुद्ध. जे देव शुद्धी, चोखट आहे ते स्वरूप. आणि त्याला दाखवून देणारे जे शब्द आहे, सचितानंद अहम ब्रह्मस्मी तत्वमसि, हे बी चोखट आहेत. कुंकड नेऊन घालणारे नाहीत, इमानदार शब्द आहेत. हे बाकीचे शब्द कुणकड बी नेऊन घालतील. हे महावाक्य आहेत, इतके चोखट आहेत. अरे शास्त्रातलं सर्वच बोलणं चोखट असते. तावंतर वाक्य तर अपरोक्ष ज्ञान करून देतात, किती चोखट आहेत. आणि महावाक्य तर अपरोक्ष ज्ञान करून देतात, किती चोखट आहेत. किती योग्य मार्गदर्शन करतात, खऱ्याला खरं दाखवून देते, किती चोखट आहेत, किती इमानदार आहेत, किती शुद्ध आहेत, किती प्रामाणिक आहेत. चोखट आहेत शब्द ते. आणि त्याचं चिंतन करायला गेलेला शुद्ध असन तरच त्याच्या चिंतनाला टिकवतो, योग्य होतो. तिथं सचितानंदाचं आयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसी ह्या महावाक्याचं चिंतनापर्यंत गेलेला किती शुद्ध असतो. अशुद्ध टिकतच नाही, इथं राहतच नाही. जो चोखट नाही तो टिकतच नाही, तो इकडच. अहो जो चोखट नसला तो कर्मातच प्रवृत्त होत नाही, तो उपासनेत कधी व्हावा. बाह्य उपासनेतच प्रवृत्त होत नाही, तर अंतर उपासनेत कधी यावा. अंतर उपासनेतच येत नाही, तर शब्दावर कधी यावा, महावाक्यावर कधी यावा. श्रवण मनन निध्यासन तत्व पदार्थ शोधनावर कधी यावं. चोखट चोखट असलेलाच येतोय तो, चोखटाचं काम आहे. ध्यानात घ्या. म्हणून चोखट हा शब्द अधिकार्याकडे बी लागतो. तसा सचितानंदा चोखटा, चोखटा दावणी म्हणजे शुद्धाला दाखविते ते शब्द, शुद्ध दाखविते ते शब्द, शुद्ध आहे ते शब्द, तिन्ही घ्या चोखट. चोखट अधिकार्याला चोखट शब्द चोखट तत्व दाखविते, प्राप्त करून देते. ध्यानात घ्या. त्याला महाराज चोखट म्हणते. चोखट महाराज त्याला निवृत्त म्हणतात, निवृत्त शुद्ध, न टोचणार, न खोपणार, न कलंकित, कलंक नसलेलं, निष्कलंक. म्हणून चोखट अधिकार्याला चोखट शब्द चोखट परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचतात. ध्यानात घ्या. एक तर अधिकारी चोखट पाहिजे, हा चिंतन करायला आलेला शिष्य चोखट असला तरी शिष्य, नाही तर कायचा शिष्य. आणि शिष्य शब्दावर आला की शिष्य राहत नाही, शब्दात राहतात. आणि शब्द स्वरूपाचे अर्थाकार झाले की शब्द मावळता, स्वरूपच राहते. हे एकापेक्षा एक चोखट आहे, एकापेक्षा एक चोखट आहे. हे शब्द आधी तर शिष्य इतर कर्मातून, उपासनेतून, व्यवहारातून, पामरतेतून, विषयीतून, मुमुक्षतेतून चोखट होऊन गुरुकडे आला पाहिजे, शास्त्राकडे आला पाहिजे. ही त्याची झाली तिकडे निर्मालता. आणि तशा चोखटाला पुन्हा शब्द चोखट करतात, जास्त जास्त अंतर्मुख, जास्त सूक्ष्म, जास्तच चकचकीत करतात शब्द. त्याला आधी तर अधिकारी पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्वानं ह्या भट्टीत भाजून निघाला, तो झाला चोखट तिकाळा, व्यवहारातला चोखट झाला. आणि वेदाचे शब्द, वेदांताचे शब्द पुन्हा त्याला जाळतात, त्याच्यातले काही दोष चोखट काढतात.
कारण त्याच्यापेक्षा बी शब्द चोखट आहे ती महावाक्याची. त्याला शुद्ध करून टाकतात, त्यातले काही दोष राहिलेले घालतात. आणि शब्द सुद्धा दोष ते शब्दातला दोष मावळतो तो हा शब्द मावळ नाही, आणि खाली जे राहते ते निकृष्ट शुद्ध विशुद्ध, त्याला आता शुद्ध करायचं काम नाही. शब्द साधकाला मावळतात आणि शब्द मावळून ब्रह्म राहते, तत्व राहते. अधिकारी दोषाला मावळीत असतो, हा निर्दोष झालेला अधिकारी त्याला शब्द मावळीतात. पुन्हा राहिलं सोयलं वाक्य मावळीतात, महावाक्य. आणि वाक्य मावळलं की तत्वच असते. म्हणून तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. अशा प्रकारानं ही मौनाची वाट, ही मौनाची भाषा, हे मौन तत्व मौन कळालं पाहिजे. मौन मौन बोलण्यानं कळणार नाही, मौन मौनानं कळते. मौन होऊन बोलल्यानं मौन कळते. बोलणं बोलल्यानं मौन कळत नाही. मुक होऊन बोलल्यानं मौन कळते. मुक होऊन बोलणं असतं का? हो. बोलवणे आबोलणे, मरुनी आजिने, असोनी नसणे जेणे आम्हा, तुकोबाराय म्हणते. या लागी मौनेची बोली जे, या लागी मौनेची बोली जी, काही न होऊन सर्व होई जी, न होता लाहिजे काहीच नाही. मौनाची भाषा, बोलणं गिळून असतं ते मौन, आणि मौन गिळून असतं ते तत्व. मौनाची ही अक्षरे निपटून गेली. म्हणून ते बोलणं कानाला लोकायला वाटतंय बोलणं, बोलणं नसतं ते मौन असतंय. अनहात बाजे बासरी, अनहात वाजे पुंगी बाबा जोगी. अनहात साधू संतांचं शास्त्राचं बोलणं अनहात आहे. वेदांत शास्त्राचं बोलणं अनहाताचं बोलणं आहे. ध्यानात घ्या ही गोष्ट. तुकाराम महाराज म्हणतेत, निजी निजरूपी निजविला तुका, अनहात बालका हल्लरू गाती. साधू संत गुरु हल्लरू गातात. हल्लरू कोणता हल्लरू? अनहाताचा. अनहाताचा हल्लरू गाशी. महाराज म्हणतेत, काय काय करतो गुरु आमच्यासाठी? अनहाताचा हल्लरू गातो, समाधीच्या बोधाने रिजितो. 17 स्तन्य देशी. हा, त्याच्या अगोदरचा शब्द येतो. 17 स्तन्य देशी, अनहाताचा हल्लरुगाशी, समाधी बोधी रिजविशी बुजावणी. हे सद्गुरूचं काम आहे. सद्गुरू असं करतात. सद्गुरू पुढे गेलं असं होतेच. म्हणून हे बोलणं कसं आहे तर मौनाचं हे चाललो तर अनहाताचा हल्लरू आहे, अनहाताची पुंगी, अनहाताची बासरी, अनहात नाद आहे. मौन होऊन बोलणं, मौन होऊन बोलणं ही स्पष्टता करते. बोलून बोलणं बरोबर करते. जे बोलून बोलणं असतंय ते शास्त्र नाही. जे बोलून बोलणं असतंय ते कीर्तन प्रवचन नाही, तो पाठ नाही. जे बोलून बोलणं असतंय ते वेद नाही, ती वाचालता आहे. मौन होऊन बोलणं, म्हणून मौन होऊन बोललेलं शिष्याला साधकालाच ऐकू येते, इतराला नसतं ऐकू येते. मौन होऊन बोललेलं अधिकाऱ्यालाच ऐकू येते, त्या अनाधिकाऱ्याला नाही ऐकू येते. मौन होऊन बोललेलं, मौनाची भाषा. असो आपला विषय विस्तारित व्हायला. म्हणून तशी सचितानंदा चोखटा, दावणी द्रष्ट्या द्रष्टा, तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. महाराज सांगतात त्याप्रमाणे सचितानंद पदे द्रष्ट्याला म्हणजे प्रमात्याला स्वतःचे वास्तव स्वरूप दाखवून ती तिन्ही पदे मौनाच्या वाटेला लागतात. हे तिन्ही पद मौनाच्या वाट्याला लागतात, परंतु द्रष्ट्याला द्रष्टा दाखवून. म्हणजे
प्रमाता द्रष्ट्याला साक्षी द्रष्टा दाखवून, आभासाला कुटस्थ दाखवून, आत्म्याला परमात्मा दाखवून, जीवाला ब्रह्म दाखवून, तोमला तत्शी एकरूप करून, अहमला ब्रह्म स्वरूपात सन्मिलित करून, आत्मिळवणी करून, हे सच्चिदानंद चोखड शब्द सुद्धा द्रष्ट्याला द्रष्टा दाखवून वाटाला लागतात. जसा आहुती टाकून हात वापस जातो, ते आणून देऊन ते जागविणारा मित्र बाजूला जातो. चेहऱ्याला चेहरा स्पष्ट होऊन आरसा तसा बाजूला जातो. किती सुख रंजक मोहक आल्हादित करणारं सुखाला चेवून गीत निवांत राहते, शांत होते. हे पण आनंदात गीत नसते आणि दुःखात बी गीत नसते. दुःखातून आनंदात येईपर्यंत गीत असते. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे सर्व साधन पूल आहे, सर्व साधन. संसारात साधन नसते, मोक्षात साधन नसते. संसारातून मोक्षात येईपर्यंत दोहीच्या जोडावर साधन असते. पूल जोडावर असतोय, पाण्यात पूल नसतोय, स्थळावर बी पूल नसतोय. पाण्याच्या स्थळाच्या जोडावर पूल असतो. जोडे सर्व साधन जोडे म्हणून भक्ती, सर्व साधन भक्ती. पुढे भक्तीने धरली हाती जोडे, नाम जोडे, भजन जोडे, प्रवचन कीर्तन जोडे मधला शब्द जोडेत मधली महावाक्य जोडे, वेद जोडे, गुरु जोडे, जोडण्याचं काम करतात. म्हणून योग आहे. भगवद्गीतेतल्या सर्व अध्यायाला योग का नाव दिले? योग 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 जोडणं. पुल आहेत, ब्रिज आहेत. ते प्रत्येकासाठी वेगवेगळे ब्रिज आहेत, पुल आहेत. कर्माचं आसन, उपासनेचं आसन, योगाचं आसन, विभूतीचं आसन, भक्ती योगाचं आसन, पुरुषोत्तम योगाचं आसन, गुणत्रय विभागाचं आसन, देवी आसुर संपत्तीचं आसन. प्रत्येकासाठी ब्रिज आहेत ती. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. म्हणून जोड योग येतो. अर्जुन विषाद योगापासून मोक्ष संन्यास योगापर्यंत योगच हे सर्व असो. म्हणून हे मग शब्द साधन आहे, तो बी पिलच आहे मधला जोड आहे. म्हणून गीत आधी गीत नसते दुःखात, आणि महासुखात बी गीत राहत नसते. पण दुःखातून सुखात, दुःखावाल्याला सुखाला चिवून गीत संपते, हा आपला विषय होता. गीत संपावाच, गीताची दलदल कलकल सुख होऊ देणार नाही नंतर. पण सुख चिवू पसतोर गीत पाहिजे. सुखाला चेविण्याची कुंजी आहे गीत. बासरी आसन, मुरली आसन, पेटी आसन, अजून काय काय असतील गीत वेगवेगळ्या प्रकारची आल्हादकारक करणारी. ते सर्व गीत सुखाला चेवितात. आणि सुखाला चेविल्यास त्यानं शांत राहावं. ते गीत कवाशिक संपलं, कुठं संपलं, कुठपर्यंत होतं हे भान राहत नाही सुखात. त्याला गीत संपत सुखच राहते, सुखात सुख, सुखात सुख. सुख चेवून गीत उगार आहे. त्याचप्रमाणे हे शब्द संपतात. तिन्ही पदे लागती वाटा मौनाची. तसे सचितानंद ही पदे द्रष्ट्याला त्याचे स्वरूपाचे, त्याचे स्वतःचे चोखट म्हणजे लक्ष्य स्वरूप दाखवून मागे सरतात. हे चोखट लक्षण लक्ष्य स्वरूपाला लावलं महाराजांनी. जसं तसं चोखट हे जो शब्द आहे, हे विशेषण आहे, हे अधिकाऱ्याला बी लावता येतं, हे शब्दाला बी लावता येतं, महावाक्याला. चोखट चोखट हे सर्व चोखटानं, चोखट साधनानं चोखट व्हायचंय. पहा,
महाराज म्हणतात ना, कालू खाला वाटो एकमेका, आणि वैष्णव निका. निका म्हणजे चोकट. असो, म्हणजे लक्ष स्वरूप दाखवून मागे सारतात, कारण त्याचे काम संपली. त्या शब्दाचं काम संपलंय, ती कर्तव्यता पूर्ण झाली. म्हणजे लक्ष स्वरूप दाखवून मागे सरतात, कारण त्यांचे काम संपले. म्हणून त्या पदांना मौन प्राप्त होते. मौन प्राप्त होणं येणं वेगळं, आणि वाचा बसणं वेगळं. मौन नाही प्राप्त होणं वेगळं, आणि बोलणं संपणं वेगळं, बोलताना येणं वेगळं. कवा कवा पुढचे वरिष्ठ अधिकारी लोक आले, तिथं बोलता येत नाही, ततमम होती, बोबडी वळती. ते मौन नाही, दबावानं गपचूप बसला तो. ते नाही बोलता आलं, ते मौन नाही. किंवा काही सुचाना म्हणून बोलता येईना, ते मौन नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट ही. वरिष्ठाच्या धाकानं बोलता येईना, ते मौन नाही. काही सुचाना म्हणून बोलता येईना म्हणून ते मौन नाही. किंवा वाचा बसली म्हणून बोलता येईना, ते मौन नाही. मौन कोणचं? महाराज सांगतात की बोलण्याचं काम राहिलं नाही. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. बोलणं नाही, पण बोलण्याचं काम नाही. ध्यानात घ्या. जसा दिवा लावला घरात, आणि दिवा टिकला 10 तास. वात आहे, तेल आहे, पंथी आहे, सक्षम आहे. वारा पतंग त्याला विजू शकत नाही, अशी सुरक्षा आहे. पण दिवस निघला, लख प्रकाश पडला, तोकडून खिडक्या दार उघडली, घरात प्रकाश आला. आता दिवा नाही का, तेल नाही का, पंथी नाही का, वात नाही, सर्व आहे, पण दिव्याचं काम संपलं. तो असला तरी काही विशेष नाही, आणि नसला तरी काही अडचण नाही. आता मौनाच्या वाटाला लागला तो आता दिवा. तो असून नसल्यासारखा आहे, आणि नसून बी असल्यासारखा आहे. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. त्यानं मधला ब्रिज पूर्ण केला. त्या अंधाराचा काळ होता, त्यानं त्याला सहकार्य केलं. त्याच्यात आता उजेडच उजेड झाला, अवघाजनी प्रकाश. आता त्याचं काय काम आहे? त्याचं काम परिपूर्ण झालं, त्यानं काम परिपूर्ण केलं. व्यर्थ नाही गेला तो जीवा व्यर्थ नाही, पण त्याचं काम झालं. आता फळ आलं, आणि फुल बाजूला गळालं, किंवा तसं चिटकून राहिलं फळाला. त्याच्याकडे लक्ष नाही कोणाचं आता, आणि त्याचं काम बी संपलं, मुक्त झालं. ती हे फळ दिसायलंय, त्याचाच परिपाक आहे, तेच आहे ती तत्वमाशी. तसं शब्दानं ते अर्थ लक्षात आणून द्याला, अर्थरूपता करून दिली. आता शब्दाची परिपूर्ण झाली, ती मौन न झाली. म्हणून बोलता बी येते नंतर, पण ते बोलणं मौन न ठरते. ते बोलणं नाही बोललं तरी जमतंय, आणि बोललं तरी काय हरकत नाही. म्हणून प्राप्तीनंतर तो संवाद तो करीत असला, सोशीच अनुवाद, तर काही हरकत नाही. तरी मौनातला आहे तो. आणि नसला करीत तरी काही कमतरता नाही, तरी परिपूर्णता आहे. म्हणून नेमके काही साधू संत बोललेत, हजारो लाखो करोडो साधू संत होऊन गेले, ते बोलले नाही. त्याचे गाठे नाहीत, त्याचे अभंग नाहीत, गवळणी नाहीत, वव्या नाहीत, हे ग्रंथ नाहीत कुठल्याच प्रकारची. काही बिघाड नाही. आणि बोलले म्हणजे यायचं मौन बिघड नाही, बिघड नाही यायचं. स्वतःशीच बोलत राहिलो, पुटपुटत राहिलो, तर काही बिघड नाही. आणि नाही बोललं तरी काही बिघड नाही. नंतर तिन्ही पदे लागती वाटा, मौनाची परिपूर्णता झाली वाचीची.
फुलाला फळ लागल्यासारखं, फळाचा रस केल्यासारखं, रस प्राशन केल्यासारखं परिपूर्णता झाली. महाराज सांगतात काम संपले म्हणून त्या पदांना मौन प्राप्त झाली. काम संपलं हे काय असतं, काम संपलं ना मौन होत असते, थांबत असतो व्यवहार. कामासाठीचा व्यवहार असतो ना. आणि ते काम संपल्यावर साहजिक हे पा तुम्ही चालायला लागली, पण काम संपलं, गाव आलं चालण्याचं, ठेप्याचं मुकामात ठेवणार, पुन्हा काय चालणं संपणारच ना. हे पा सर्वच व्यवहार संपण्यासाठी असतोय, पण योग्य ठिकाणी जाऊन संपाव हे त्याच्यातलं विशेष आहे, अत्यंत महत्वाचा विषय. चलणं संपाव पण योग्य ठिकाणी जाऊन, बोलणं संपाव पण योग्य ठिकाणी जाऊन, करणं संपाव पण योग्य ठिकाणी जाऊन, ऐकणं संपाव पण योग्य ठिकाणी जाऊन, माझाच थांबू नाही. विचार करणं संपाव पण योग्य ठिकाणी, ध्यान संपाव पण योग्य संपानी, पूजा संपाव पण योग्य ठिकाणी जाऊन, आरती संपाव पण योग्य ठिकाणी जाऊन. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. हे संपण्यासाठी सर्व संपत आहे, काहीच उरणार सर्व. पण योग्य ठिकाणी जाऊन संपलं तर ती परिपूर्णता झाली. त्याला मौन न मानव. योग्य ठिकाणी जाऊन संपण्याला मौन न मानव. बोलत 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 अशा ठिकाणी जाऊन संपाव बोलणं की त्याला मौन न म्हणतात. मौन न कशाला म्हणावं? बोलणं, बोलण्याचं काम राहिलं नाही. मौन, वासना राहिली नाही, कल्पना राहिली नाही, अविद्या राहिली नाही, विकार राहिले नाही कोणताच. बस संपलं. जीव संपाव, योग्य ठिकाणी जाऊ जीवपाना ब्रह्मस्वरूपाशी सन्मिलित होऊन. संपायसाठीच म्हणून बोलणं पण संपाव, प्रवचन पण संपाव, पण ठिकाणापर्यंत जाऊन, गंतव्यापर्यंत जाऊन. मधातच संपलं तर ते प्रवचन नाही झालं. म्हणून परिपूर्णता झाली असं महाराज सांगतात की ती त्या पदांना मौन प्राप्त होती. आता पुढचे व्याख्यान करतात गुरुजी. तिसरे प्रकरणात वृत्ती राहत नाही सांगितले व या प्रकरणात सच्चिदानंद राहत नाहीत हे सांगतात. पहिल्या प्रकरणापासून जर विचार केला महाराजाच्या बोलण्याचा तर एका एका प्रकरणामध्ये एक 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 गोष्ट संपलेली आहे महाराजांना. पहिल्या प्रकरणामध्ये त्या सृष्टीच्या कारणाचा विचार संपला, कारण. दुसऱ्या प्रकरणामध्ये गुरुची जी भक्ती असते, गुरुची जी मिलन असतं, गुरुचा जो विरह असतो किंवा गुरु न भेटणं जे असतं ते संपले. आणि गुरुची सेवा कशी करावं कशी संपाव ते प्रकरण संपलं. तिसऱ्या प्रकरणामध्ये वृत्ती ज्ञान कसं राहत नाही, म्हणजे वाच्याचं ऋण कसं संपत ते सांगितले. चौथ्या प्रकरणामध्ये जे भेद ज्ञान आहे ते संपत, अभेद ज्ञान कसं असतं ते सांगितले. आणि ह्या पाचव्या प्रकरणामध्ये सच्चिदानंद शब्द, सच्चिदानंद पद, हे पदत्रय हे कसे मौन होतात, कसे संपतात हे पाचव्या प्रकरणात सांगितले. महावाक्या इति परिपूर्णतेला कसं जाते, संतांचं बोलणं कुठं जाऊन संपतय, असा रामाचा बाण लक्षापर्यंत जाऊन संपतोय, रामबाण. त्याप्रमाणे संतांचं, शास्त्राचं, वेदाचं बोलणं कुठं जाऊन परिपूर्ण होते, कुठं जाऊन संपते. ही शब्दाची यात्रा कुठं नेती, कुठं संपती, कुठं पोहोचती आणि कुठं मावळती हे या पाचव्या प्रकरणामध्ये लक्षात आणून द्यायला. म्हणून महाराज सांगतात की चौथ्या प्रकरणामध्ये, तिसऱ्या प्रकरणामध्ये वृत्तीज्ञान राहत नाही सांगितलेल्या, पाचव्या प्रकरणामध्ये सच्चिदानंद पदी राहत नाहीत हे सांगतात. हे पद पण राहत नाहीत हे सांगतात. पदार्थच होतो. द्रष्टा दावणी म्हणजे द्रष्ट्याचे जे अधिष्ठान शुद्ध परब्रह्म त्याची ओळख करून देऊन तिन्ही पदे मावळून जातात. द्रष्टा दावणी, द्रष्ट्याला द्रष्ट्याचा द्रष्टा, जीवाचा जीव दाखवून ती पदे वाटायला लागतात. चैतन्याला, व्यवहार्य चैतन्याला पारमार्थिक चैतन्य दाखवून
स्वपाधिकाला निरुपाधिक दाखवून, व्यक्ताला अव्यक्त दाखवून ती पदे वाटायला लागतात. ध्यानात घ्या जरा गोष्टी. म्हणजे द्रष्ट्याचे जे अधिष्ठान शुद्ध ब्रह्म त्याची ओळख करून देऊन तिन्ही पदे मावळून गेली. ओळख करून देऊन, ओळख करून दिली त्याची त्याला ओळख झाली की मधलं संपलं, ब्राह्मण बुवाचं काम संपलं. नवरदेव नवरीवर अक्षदा पाडल्या, गाठ बांधली, सर्व विधी परिपूर्ण झाला. वऱ्हाडी आपल्या वाटेला लागली, ब्राह्मण देवात दाक्षिणा घेऊन आपल्या वाटेला लागली. शिदा घेऊन दाक्षिणा घेऊन जेवून वऱ्हाड्याने जेवली आणि वाटायला लागली. तसे हे सर्व जे पद आहेत, अवंतर वाक्य, महावाक्य, बोधाची वाक्य, ते सर्व वचन इथं संपातात हे सांगतात महाराज. त्याची ओळख करून देऊन तिन्ही पदे मावळून गेली. द्रष्टा शब्द प्रमाता परमात्मा वाचकही आहे व प्रमाता वाचकही आहे. आता द्रष्टा शब्द जर घेतला, द्रष्ट्या द्रष्टा, भेटे देखत्या दे, जाणत्या जाणते, देखत्या देखत्या, अशी माऊलीच्या वव्यात बऱ्याच. तर द्रष्टा हा जे शब्द आहे या परिभाषेत जर पाहिला तर दोन औषधातून दोन जाग्यावर वापरला जातो, ते महाराज सांगतात. कारण परमात्मा वाचक बी द्रष्टा शब्द आहे, दिठा द्रष्टा, आणि प्रमाता वाचक बी, जीव वाचक बी, जीव बी द्रष्टा आहे ना. परमात्म्याला जेव्हा द्रष्टा मानावायची तेव्हा त्या दृश्य सापेक्ष द्रष्टा म्हटले जाते प्रमात्याला. प्रमाता जो जीव आहे त्याला जेव्हा द्रष्टा म्हणायचे, ते कोण्या औषधातून त्याचा कसा अर्थ काढायचा त्याला द्रष्टा म्हटला तर त्याला जेव्हा द्रष्टा म्हणायची तेव्हा त्या दृश्य सापेक्ष द्रष्टा ही दृश्य तो द्रष्टा. प्रमाता जेव्हा म्हणायचा द्रष्टा, प्रमात्याला जीवाला जेव्हा द्रष्टा म्हटले जाते तेव्हा का म्हटले जाते की पुढे दृश्य पाहतो तो आणि त्याच्या सापेक्ष हा द्रष्टा. असा द्रष्टा शब्दाचा प्रमात्याच्या ठिकाणी अर्थ लावायचा. आणि ब्रह्माला जेव्हा द्रष्टा मानायची तेव्हा चिद्रूप असल्यामुळे त्या द्रष्टा मानावी लागते. तो केवळ शुद्ध चैतन्य, आश्रय विषय रहित ज्ञान आहे, केवळ चित प्रकाश आहे, त्याच्या पुढे काही दृश्य नाही आणि तो काही कशाचं प्रकाशन करीत नाही. नुसतं केवळ ज्ञान घन, ज्ञान घन, आणि इकडे हे अज्ञान घन. घन अज्ञान सुसुप्ती आणि घन ज्ञान फक्त घन ज्ञान जागृती. घन ज्ञान ती जागृती, घन अज्ञान ती सुसुप्ती. आणि त्या सुसुप्तीचं कार्य ती जागृती स्वप्न, ती जीवदशा. जीवपानाचं बीज ती सुसुप्ती आणि जीवपानाचं कार्य रूपानं व्यवहार ती जागृती स्वप्न. घना ज्ञान सुसुप्ती बीजभाव म्हणते. ते बीज भाव बरोबर, जीवपानाचं बीज आहे ती. आता सांगितलं बरोबर, ते शब्द आठवला नाही. घना ज्ञान बीजभाव म्हणते एड स्वप्न जागृती फळभाव तेचा. फळभाव तेथीचा त्या तेचा. म्हणून ते असं आहे. आणि इथं कसं आहे हे पहा, फळभावात बीज भावात कसा फरक आहे. फळ भावात व्यवहार आहे, बीज भावात व्यवहार नाही. घन अज्ञान सुसुप्तीत फळ भावात व्यवहार आहे, सुखदुःखाचा, करण्या भोगण्याचा, कळण्या न कळण्याचा, बंध मोक्षाचा व्यवहार आहे फळ भावात. बीज भावात व्यवहार नाही, घन अज्ञान सुसुप्ती. आणि त्या घन अज्ञान सुसुप्तीचं अधिष्ठान ज्ञान घन, घन ज्ञान जागृती, घन ज्ञान, म्हणजे केवळ भरीव नुसतं ज्ञानच ज्ञान. हे पहा, सुसुप्तीत का व्यवहार नाही, नुसतं अज्ञानच अज्ञान आहे म्हणून. आणि परमात्म्यात का व्यवहार नाही, नुसतं ज्ञानच ज्ञान आहे म्हणून. एकात व्यवहार नसतोय. हे जरा ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. एकात व्यवहार नसतोय आणि दुसरं नाही, नुसतं ज्ञानच ज्ञान आहे.
ज्ञेय नाही, ज्ञातृत्व नाही. कशाचा कसा व्यवहार होईल ज्ञानात नसते. म्हणून अव्यवहार्य ज्ञान येते, आश्रय विषय रहित ज्ञान येते, केवळ अद्वैत ज्ञान येते. म्हणून तिथे व्यवहार नाही. आणि तो मग द्रष्टा का, तर चित्प्रकाशामुळे, चैतन्यत्वामुळे, चिद्रुप्तीमुळे त्याला द्रष्टा म्हणायचं. तो दृश्य सापेक्ष द्रष्टा नाही. ही इथं महत्वाची गोष्ट आहे. जीव जो आहे तो दृश्य, प्रमाता जो आहे तो दृश्य सापेक्ष द्रष्टा आहे. प्रमाता द्रष्टा हा दृश्य सापेक्ष द्रष्टा आहे. त्या वृत्ती ज्ञानाना द्रष्टा आहे तो. आणि मूळ स्वरूपात वृत्ती नाही, वृत्ती ज्ञान नाही. वृत्ती नाही, वृत्तीचं कारण अज्ञान नाही. दृश्य सापेक्ष बी आहे आणि दृश्यात अडकलेला बी आहे प्रमाता. हा बरोबर आहे. मग दृश्यात अडकलेला आहे हा त्याचा मोह आहे. ध्यानात घ्या, दृश्यात अडकलेला आहे हा त्याचा मोह आहे. आणि दृश्य सापेक्ष आहे हे त्याचं स्वरूप आहे. दृश्य सापेक्ष द्रष्ट्याचं, त्या प्रमाता द्रष्ट्याचं स्वरूप काय, तर दृष्ट्या सापेक्षी, सापेक्ष स्वरूप आहे. आणि अडकलेला आहे मोहानं. हे माझे आहेत, हे कौरव हे माझे आहेत, हे भीष्म द्रोण माझे आहेत, हे मामा आहेत, हे चुलते आहेत, हे आजे आहेत, हे काका आहेत, हे भाऊ आहेत. हे मोह आहे. मोहानं दृश्याच्या मोहानं ग्रस्त आहे. आणि दृश्याच्या अपेक्षेने सापेक्ष पण आहे असो. आणि तत्व कसं आहे, तत्वात मोह नाही आणि तत्वात सापेक्षता नाही. तत्व निरपेक्ष निर्मोही, निर्मोही नगरी येते. मोह नाही. हरितैशी हरिचे दास, नाही तया भय मोह चिंतास, असं तत्व येते. असो, सांगायचं तात्पर्य विस्तारच झाला आपला. मी आता वेळ पाहिला तर. म्हणून अशा प्रकारचा तिन्ही पदे, हा म्हणजे द्रष्ट्याचे जे अधिष्ठान शुद्ध परब्रह्म त्याची ओळख करून देतात. तिन्ही पदे मावळून गेली, ओळख करून तिन्ही पदे मावळून गेली. शुद्ध परब्रह्म त्याची ओळख करून देऊन तिन्ही पदे मावळून गेली. द्रष्टा शब्द परमात्मा वाचकही आहे व परमाता वाचकही आहे. प्रमात्याला जेव्हा द्रष्टा म्हणावायचे तेव्हा त्या दृष्टी सापेक्ष द्रष्टा म्हटले जाते. आणि परब्रह्माला किंवा ब्रह्माला जेव्हा द्रष्टा म्हणावायचे तेव्हा तो चिद्रूप असल्यामुळे त्या द्रष्टा म्हणायची, त्याच्या ज्ञान घनतेमुळे. असो, घटपटादी पदार्थाचा द्रष्टा प्रमाता आहे. कारण जिथं 6 तत्वावर दाखवले की घटपट पदार्थाचा द्रष्टा हा प्रमाता आहे, जीव आहे. महाराज वेळ झालाय. उद्या आपण 2-3 या मुद्द्यावर चिंतन करू असं मला वाटतंय. आता 2 वेळ आल्या, संपितो. उद्या बी बोलू याच्यावर, पण इतकं संपू द्या. प्रमात्याचा द्रष्टा ब्रह्म आहे. ते प्रमाता घटपट पदार्थाचा द्रष्टा आहे. आणि प्रमात्याचा द्रष्टा म्हणजे साक्षी हा कोण आहे, तर ब्रह्म आहे. म्हणून एक द्रष्टा आहे आणि एक साक्षी, यातला फरक आहे. एक जडाचा द्रष्टा आहे आणि एक विशेष चेतनाचा द्रष्टा आहे. जडाचा द्रष्टा तो प्रमाता आणि विशेष चेतनाचा द्रष्टा तो ब्रह्म, तो परमात्मा. म्हणून अशा 2 प्रकारच्या बाबी उद्या याच्यावर चिंतन करू. पण नुसतं वाचन करतो. त्या ब्रह्माचे स्वसंवेद्य रूपाने ज्ञान होण्यात खरी जीवाची कर्तकर्तेता आहे. असे ब्रह्माचे यथार्थ ज्ञान जीवास करून दिले की मग ही सचितानंद पदे मौनाच्या वाटेला लागतात. म्हणजे शब्द बंद पडतो. हाच मुळातला विषय. महाराजांना आपल्याला अनेक दृष्टांतानं रेलचेल करून दृष्टांताची आपल्यापाशी किती शोभा मिरविली. दृष्टांताचं आपल्याला केवढं व्याख्यान दिलं. आणि आपल्याला सिद्धांत सांगतात की तैसा सचितानंदा चोकटा दावनी द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे लागते वाटा मौनाची. त्याप्रमाणे असं मौनाच्या वाटेला लागण्याचं जे चिंतन आहे ते ज्ञानोबरायानं आपल्याला खूप खुबीनं, खूप शुद्ध दृष्टीनं, खूप तळमळीनं सांगितलेलं आहे. आपण त्याचा एका पदाचा अर्थ करून अर्थरूपतेला प्राप्त व्हावं. आणि ज्ञानोबराय जसं मौन सांगतात तसं मौन आपल्याला बी प्राप्त किंवा आपल्याला प्राप्त असल्याचं लक्षात यावं. ही ज्ञानोबरायाची आपल्यासाठी तळमळ आहे. ठीक आहे. हो महाराज, सुंदर चिंतन झालं. हो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी, जय हरी. जय सर्वांना जय हरी. जय हरी महाराज. सर्वांना. सर्वांना जय हरी. धन्यवाद. सर्वांना जय हरी. जय हरी, जय हरी. हरी बाबा जय